बघतोस काय मुजराकर हे गाणं सध्या टीव्हीवर आणि यूट्यूबवर सोशल मीडियावरती व्हायरल झालं आहे. खूप सारे व्ह्यूज आहेत आणि त्या व्ह्यूजचं सगळं क्रेडिट जातं आहे या दोघांना. क्षितिजने गाणं लिहिलं आहे, अमितने गाणं कंपोज केलं आहे. पहिला महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की शिवाजी महाराज त्यात आजचं यूथ त्यामध्ये शिवाजी महाराज ऑनेस्टली सेइंग इतके वापरले गेले आहेत राजकीय लोकांकडनं की कधी कधी मुलंही त्यांना सिरियसली घेणं बंद करतात. त्यामुळे तुला म्युझिक त्या प्रकारचं देईन जे यूथला कनेक्ट होईल आणि लिरिक्स त्या प्रकारचे लिहायचं जे यूथला कनेक्ट होईल. हा एक मोठा टास्क होता मला तरी नक्की वाटतं. आणि शब्द खूप कनेक्ट झाले पाहिजे, म्युझिक खूप कनेक्ट झालं पाहिजे आणि शिवाजी महाराज नव्याने भेटले पाहिजे. ती मेहनत काय? मला असं वाटतं की लिरिसिस्ट म्हणून किंवा म्युझिक डिरेक्टर म्हणून आर्टिस्ट म्हणून तुमचं हे काम असतं की तुम्ही लोकांना काय वाटतंय हे तुम्ही तुमच्या कलाकृतीमधून सांगितलं पाहिजे. आज नॉर्मल तरुणाला जसं तू म्हणलीस की त्याची व्यथा हीच आहे की माझ्यापर्यंत शिवाजी महाराज नीट का नाही पोहोचत, माझ्यापर्यंत त्यांचे गडकिल्ले नीट का नाही पोहोचत, मला हे कोणी सांगत का नाही की पर्यटन स्थळ आहेत तिथे गेलं पाहिजे, तिथे चांगलं वागलं पाहिजे, तिथे बाटल्या नाही टाकल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक जे भान हा जो प्रकार असतो ना ज्याला आपण जाणीव म्हणतो किंवा अंडरस्टँडिंग म्हणतो, ते अंडरस्टँडिंग कुठेतरी या सगळ्या प्रोसेसमध्ये असणं फार गरजेचं होतं. ही फक्त गाणी नाही आहेत म्हणजे मी शब्द लिहिलेत किंवा ह्यानी चाल केली इतकं ते सोपं नाही आहे. त्याच्यामागे विचार हा फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि शब्द किंवा चाल हे त्याचा बाय प्रॉडक्ट आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की लहान मुलं त्या गाण्यामध्ये गात आहेत तेव्हा त्याचा विचार आहे की ते पुढच्या पिढीचं गाणं आहे, ती पुढची पिढी गाती की आम्हाला बघतोस काय मुजराकर आमच्या राजाला म्हणण्यासारखं काहीतरी इतिहास द्या, मग इतके चांगले गडकिल्ले आमच्यासाठी द्या की आम्हाला हे म्हणता येईल पुढे. सो एकदा हे थॉट डोक्यामध्ये आल्यानंतर मग त्याला शब्दरूपी काहीतरी गुंफण केली. अमितने त्याला अप्रतिम पद्धतीने चालीत बांधलं आणि अशी चाल जी सगळ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने गुणगुणता येईल. म्हणूनच आम्हाला जे काही त्याचे रिव्ह्यूज आलेत लोकांकडनं ते असे आहेत की आम्ही यूट्यूबचे व्हिडिओ थांबवून शब्द लिहून घेतले, चाल एकदा परत म्हणून घेतली आणि म्हणून लोकांना पाठवलं व्हॉट्सॲपवर. सो आय थिंक हे खूप रेअर आहे आणि आम्हाला खूप समाधान देणार आहे. नक्कीच. अमित, म्युझिकबद्दल काय सांग? मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी कॉम्प्लिमेंट होणं खूप गरजेचं आहे, एकमेकाला एक धरून चालणं. मी असं म्हणतो की क्षितिजने ज्या प्रकारे एवढे सुंदर लिरिक्स लिहिले, म्युझिक मी दिलं. ऑफकोर्स जर तुम्ही बघाल तर बघतोस काय मुजराकर ह्याचं टायटल सॉन्ग कसं असायला पाहिजे होतं, एक रांगडं असायला पाहिजे होतं, बरोबर की नाही. हाही आम्ही विचार केला. म्हणजे मी तुला सांगायचा हेतू हा की आम्ही सगळ्या एक्सपेरिमेंट्स केले की चलो एक आमच्याकडे तेही एक असं गाणं होतं जे खूप इंडियन बेस गाणं होतं, ते जे खूप रांगडं गाणं होतं, पण ते आम्ही डावरलं थोडंसं आणि परत हे एक नवीन गाणं केलं. ते का केलं? कारण माझं एकच होतं की एक तर नवीन जनरेशन जी आता पुढची जी आता जनरेशन आहे त्यांनाही ते आपलंसं वाटावं. ॲट द सेम टाईम कसं असतं ना, जी आता नवीन जनरेशन आहे ती ना साऊंडला रिलेट करते. तो साऊंड त्यांच्या कानात आत्ताचा आला ते थांबतात थोड्या वेळ की नाही बघूया आपण काय आहे, साऊंड चांगला वाटतोय, ओके, मग चित्र बघतात. मग ते कॉम्प्लिमेंट झालं की अच्छा ओके, हे सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे की ओके असं आहे, गडाची सध्या अवस्था अशी चालली आहे, सगळ्या गडांची अशी अवस्था आहे, पण हे म्युझिकद्वारे आम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणार. तर तो आम्ही म्हणून आताचं मॉडर्न आम्ही साऊंड घेतला. सिद्धार्थ महादेवनने गायला, जो आता मला वाटतं 22-23 वर्षाचा मुलगा आहे, त्यामुळे ते अजून रिलेट झालं यंगस्टर्सना. बट ॲट अ सेम टाईम ते लिहिलं गेलं खूप खोल लिहिलं होतं त्याने, त्यामुळे ते अजून भिडलं. म्हणजे सगळ्या गोष्टी प्लस 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 होत गेल्या मला असं वाटतं आणि त्यामुळे हे गाणं अजून खुललं. मी आजही बघतोस काय मुजराकर म्हणा किंवा तो पोवाडा म्हणा, आत्ता इथे आहे आज मी या गडावर आहे आणि आजही ते दोन्ही गाणी बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर तेव्हा मला असं वाटतं की मी जिंकलो. कारण मला जर स्वतःला रडायला नाही आलं की मला स्वतः भरून नाही आलं त्या गोष्टी, तर मी कसं दुसऱ्यांसाठी रिलेट करीन. त्यामुळे मला आवडलं, मग दुसऱ्यांना आवडेल ही अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो मी. नक्कीच. गाणं व्हायरल झालं, लोक लिरिक्स वाचून शोधत आहेत. तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज म्हटलं किंवा इतिहास म्हटलं की आपली एक पोवाडा संस्कृती आहे ज्यात लोकांनी एक स्टोरी टेलिंगचा फॅक्टर दाखवलेला होता. तर त्यावरती काम करणं कसं होतं ह्या आणि हे गाण्यात ते दिसून येतं. जेव्हा लहान मुलं ते म्हणत आहे, जसं तू म्हणालास की ते अपील होतं आहे की आम्हाला काहीतरी जाणून घ्यायचं आहे, तर हा स्टोरी टेलिंग फॅक्टर कसा आणला? नाही, पोवाडा करायचं हे ठरलं होतं, परंतु परत एकदा की पोवाडा आमचं किती खूप आमचं त्याच्यावर 20 मिनिटाचा झालेला पोवाडा, 20 मिनिटात आमचा ओरिजिनल पोवाडा आहे. म्हणजे तो खूप खंडकाव्य झोनमध्येच झालं खरं तर ते पोवाडा न राहता. परंतु परत तेच की त्याच्यामागे विचार असा होता की ते सोपं करूया.
जनरली पोवाड्याचे सूर खूप उच्च असतात, वरचे असतात आणि ते गायला मग नॉर्मल माझ्यासारख्या माणसाला जर तो गायचा असेल तर मी विचार करते जाऊ दे ते अवघड आहे जरा, आपण कशाला गायचं, असं होतं पटकन. तर असा एखादा पोवाडा असू शकतो का जो तेवढाच मायाळू असेल, तेवढाच लढीवाळ असेल, आईनी कपाळावर हात फिरवल्यासारखा असेल, त्याचा फील जो आहे. आणि मला माझ्या घरच्यांनी, आजींनी, आजोबांनी म्हणा, आईवडिलांनी म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या की अरे ते आले बरं का आणि त्यांनी त्या पिंडीसमोर स्वतःचं बोट कापून घेतलं आणि ते म्हणाले की मी स्वराज्य उभं करणार. ह्याच्यात जे सोपेपण आहे, याच्यात जो ओघवतेपण आहे, तो ओघवतेपणा एखाद्या गाण्यातही असू शकतो आणि मग तो गाणं पोवाडाही असू शकतो, कारण ती वीरश्रीबद्दलच आहे. फक्त तिची चाल ही खूप वीर न राहता ती अत्यंत छान करुणेच्या, छान मायेच्या स्वरामध्ये जर आली तर त्याला खूप मजा येईल. या थॉटवर आम्ही काम केलं आणि तो पोवाडा शेपअप झाला. त्याचा बेसिक थॉट आहे की आज आपण प्रत्येक गाडीच्या मागे लिहिलेलं असं की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आता परत ही सार्वत्रिक भावना आहे. तुला, मला, अमितला, यांना सगळ्यांना वाटतं की राजे परत जन्माला यायला पाहिजेत. ते जन्माला आले तर सगळं छान होईल, नंदनवन होईल, सुराज्य होईल. ते येण्यामागची भावना काय आपल्या सगळ्यांची, आपल्या सगळ्यांना आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीमधनं बाहेर काढणारी एकमेव आशा ही ती महाराज आहेत. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या महाराजांनी परत यावं. तुम्ही परत आलात तर आम्ही काय काय करू. या बायका त्यांच्या साड्यांमधनं तुम्हाला जबली टोपडी शिवतील, लोहार असतील तर ते त्यांच्या ह्याच्यानं तुम्हाला कडी बनवतील, रयत त्यांच्या डोळ्यातनं अंधाराचं काजळ काढून तुम्हाला लावेल. इतकं त्याला आम्ही छान छान उपमांनी सजवलं आणि अमितने त्याचा ओव्हरऑल जो ग्राफ केला ना तो अतिशय सुंदर केला. तुम्ही बघितलं तर तुम्हाला महाराजांचं अख्खं बालपण आणि तारुण्य उभं राहतं आणि मग ती तलवार जी आहे ती द्रुजनांचा नाश करण्यासाठी आणि सकल जन जे आहेत, म्हणजे सगळी माणसं जी आहेत, रयत जे, त्यांचा उद्धार करण्यासाठी वापरायची ती एक आपण म्हणूया सिम्बॉलिक ती तलवार आहे. असं त्या अख्ख्या गाण्याची रचना आहे. जसं म्हणाला 20 मिनिटाचा खंडकाव्य झालेला. पण मी आता म्हणेन की आता जो पोवाडा झाला आहे, एखाद्या आईला, लहान मुलाला झोपवायचं असेल ते अंगाईकीत पण गाऊ शकते, असा तो पोवाडा आहे. म्हणजे ते जसा हा बोलला की आता सहज कोणीही गाऊ शकतं, एक लेमॅन कोणीही गाऊ शकतं. जरुरी नाही की त्याला तो असा एक खडा आवाजच पाहिजे जो पोवाड्याचा बाज असतो बेसिकली. त्यामुळे तो वीर रस आम्ही तो अवॉइड केला आहे थोडासा आणि आम्ही कुठे ना कुठेतरी ते एक मेलोडियस गोष्ट करायचा प्रयत्न केला आहे, जी आम्ही नक्कीच साध्य केली असे मला तरी वाटतं. नक्कीच तो फार यशस्वीरित्या पोहोचला आहे. तुम्ही व्ह्यूज बघतच आहात आणि आता तुम्ही आवाजही ऐकलात. नक्की तुम्हाला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि छान गाणी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी तुमच्या या माध्यमातून सांगू इच्छितो की हे काम आमच्याकडनं शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने करून घेतलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या कामामागची प्रेरणा ही ती आहे. त्या माणसाची दूरदृष्टी, न्यायप्रियता, रयतेसाठी असलेलं प्रेम आणि एकूण आपण म्हणूया की इतिहास आणि भविष्य या दोन्हीचा समतोल वर्तमानात कसा सांधायचा याचं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टींचा एक एक अंश जरी या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यात उतरला तरीसुद्धा आमचं हे कार्य सफल झालं असं आपण म्हणूया. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.